महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला धम्म आणि या धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन. या तीनही रत्नाची ओळख ज्या महामानवांनी आपल्याला करून दिली ते महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन. आजच्या या धम्मकक्षेमध्ये उपस्थित सर्व उपासक उपासिका सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. तर मिलिंद प्रश्न या ग्रंथाअंतर्गत अनुमान प्रश्न हे प्रकरण आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आपण बघितलं की आर्किटेक्ट ज्या पद्धतीची नगराची रचना करतो त्याच पद्धतीनं बुद्धाने सुद्धा एक धम्मनगरीची रचना केलेली आहे आणि त्या धम्मनगरीमध्ये विविध प्रकारची जी काही दुकानं आहेत ती दुकानं आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये फुलांचं दुकान आपण बघितलं, सुगंधित द्रव्याचं दुकान बघितलं, फळाचे दुकान बघितलं, औषधाचं, रसायनाचं दुकान, अमृताचं दुकान, रत्नांचं दुकान. तर अशा सर्व प्रकारच्या दुकानं त्या धम्मनगरीमध्ये थाटल्या गेलेली आहेत आणि आपल्याला कार्यरूपी मूल्यवान द्रव्य देऊन जी काही वस्तू आपल्याला पाहिजे आहे ती वस्तू आपण त्या ठिकाणाहून विकत घेत असतो. याचा अर्थ आपल्याला जे जे काही प्राप्त करायचं आहे ते आपल्याला कार्यरूपी मूल्यवान द्रव्य देऊन प्राप्त करता येते. असं हे भगवान बुद्धाचं अतिशय उत्कृष्ट अशी नगरी आणि त्या नगरीमध्ये असणारे हे दुकानं. तर ज्यामध्ये आपल्याला विविध पद्धतीची फुलं, रंगीबेरंगी फुलं मिळतात. संज्ञा उत्पन्न होते आपल्यामध्ये, त्यालाच म्हटलेलं आहे फुलं. अनित्य संज्ञा, दुःख संज्ञा. संज्ञा म्हणजे बोध उत्पन्न होणे, जाणीव होणे, अनित्यतेची जाणीव होणे, दुःखाची जाणीव होणे, अनात्मतेची जाणीव होणे, अशुभ, त्याज्य, विराग, निरोध. तर ह्या ज्या काही संज्ञा आहे या सर्व संज्ञांविषयीची आपल्याला जाणीव होते आणि हे विविध रंगीबेरंगी फुलं जे प्राप्त करायचं ते आपल्याला कार्यरूपी मूल्यवान द्रव्य देऊन त्या दुकानातून ती गोष्ट आपल्याला प्राप्त करता येते. इथे सुगंधाचं दुकान सुद्धा सांगितलेलं आहे. तर त्या सुगंधाच्या दुकानामध्ये जे काही शील आहेत, शरणशील, पंचशील, अष्टशील, दशशील, या सगळ्या शिलांच्या बाबतीमध्ये सुद्धा हे दुकान आपल्याला या ठिकाणी दिसून पडते. फळांचं दुकान सांगितलं आहे. त्यामध्ये श्रोतापन्न फळ, सकृदागामी फळ, अनागामी फळ आणि अर्हतपद. तर हे जे काही फळं सांगितलेले आहे बौद्ध धम्मामध्ये, बुद्धाने जे काही फळाची प्राप्ती सांगितलेली आहे हे 4 फळं आपण प्राप्त करून घेत असतो. आणि ज्याला ज्याला जे जे फळ प्राप्त करायचं आहे तो खऱ्या अर्थानं आपलं कार्यरूपी मूल्यवान द्रव्य देऊन, द्रव्य म्हणजे किंमत चुकवून, नाही का, तर ते फळ त्याला प्राप्त करता येते. त्यानंतर सांगितलं आहे की रसायनाचे दुकान कोणते आहे. तर त्या रसायनाच्या दुकानामध्ये आपल्याला सांगितलं आहे जे 4 आर्य सत्य आहे, दुःख, दुःख निरोध, दुःख समुदय, दुःख निरोध आणि दुःख निरोधगामिनी प्रतिपदा. तर हे जे 4 आर्य सत्य आहे, हे 4 आर्य सत्य काय आहे तर रसायनाचं दुकान आहे. तर त्या रसायनाच्या दुकानामधून आपल्याला जे काही प्राप्त करायचं ते आपल्याला प्राप्त करता येते. अर्थातच 4 आर्य सत्य जाणणे म्हणजेच धम्म जाणणे. आणि मग यालाच बुद्धाने म्हटलेलं आहे की धम्मरसं सब्बरसं जिनाती. सर्व रसामध्ये धम्मरस काय आहे तर श्रेष्ठ असा रस आहे आणि म्हणून तुम्ही धम्मरस प्राशन करावा, धम्मरस तुम्ही प्यावा, अशा पद्धतीनं भगवान बुद्धांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. नंतर औषधाचं दुकान सुद्धा आहे आणि त्या औषधाच्या दुकानामध्ये आपल्याला ज्या वस्तू दिसून पडतात किंवा ज्या बाबी दिसून पडतात त्या 4 स्मृतिप्रस्थान, 4 सम्यक प्रधान, 4 रिद्धिपाद, 5 इंद्रिय, 5 बळ, सप्तबोधांग, आर्य अष्टांगिक मार्ग, याला 37 बोधिपक्षीय धर्म म्हणून म्हटलेलं आहे. तर या संदर्भामध्ये सुद्धा आपण काल बघितलेलं आहे. तर या धम्मनगरीमध्ये थाटलेल्या या दुकानामध्ये एक औषधाचं दुकान आहे. तर या औषधाच्या दुकानामधून सुद्धा आपल्याला जे काही प्राप्त करायचं आहे ते आपण ती किंमत चुकवून, नाही का, आपल्या कार्यरूपी मूल्यवान द्रव्याची किंमत चुकवून आपल्याला ते प्राप्त करता येते. आणि हे प्राप्त केल्यामुळे खऱ्या अर्थानं आपण या दुःखमय जीवनातून मुक्त होत असतो. त्यानंतर अमृताचं दुकान सुद्धा आहे असं म्हटलेलं आहे. तर या अमृताच्या दुकानातून आपण जर अमृत प्राशन केलं तर आपण जन्म, वृद्धत्व, रोग, मरण, शोक, रडणे, असंतोष व आक्रोश
यापासून आपण मुक्त होत असतो. आणि हे अमृत कशाला म्हटलेलं आहे, तर हे अमृत म्हटलेलं आहे कायागता स्मृती, कायागता सती. तर हे कायागता सती सुद्धा एक प्रकारचं ध्यान आहे, कम्मठ्ठान आहे. आणि या कम्मठ्ठानाचा वापर करून आपण आपल्या शरीराची जी काही अनित्यता आहे, शरीरातील जे काही दुःख आहे किंवा शरीरातील जे काही अशुभ आहेत, तर शरीरातल्या ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या चित्ताच्या, सूक्ष्म चित्ताच्या द्वारे प्रत्येक गोष्टीचं अवलोकन करत करत त्याची अनित्यता जाणत जातो, त्याची निरर्थकता जाणत जातो. आणि त्याच्यामध्ये एक प्रकारे काहीही चांगलं नाही हे आपल्याला दिसून पडते. आणि त्यामुळे आपण आसक्तीतून मुक्त होतो, अनासक्तीचा भाव आपल्यामध्ये निर्माण होते. आणि या अनासक्तीच्या भाव निर्माण झाल्यामुळे आपण निर्वाणाकडे वाटचाल करतो, आहे की नाही. तर यालाच काय म्हटलेलं आहे, कायागता स्मृती, याला अमृत म्हटलेलं आहे. आणि म्हणून हळूहळू का होईना पण आपण या मार्गाने वाटचाल केली पाहिजे. आणि आनापान सती, मरणानुसती, कायागता सती, या सगळ्या ज्या भावना आहेत, या भावनांचा आपल्या मनामध्ये विकास करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर बघा, एक एक गोष्ट या ठिकाणी भगवान बुद्धांनी समजून सांगितलेली आहे. प्रत्येक गोष्टीचं जे काही महत्त्व आहे त्या गोष्टीला या ठिकाणी भगवान बुद्धांनी अधोरेखित केलेलं आहे. आणि त्या बाबी भंते नागसेन या ठिकाणी आपल्याला सांगताना दिसून पडतात. आणि त्यानंतर रत्नसुद्धा सांगितलेले आहेत. त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण विचार केलेला आहे. शील रत्न आहे, समाधी रत्न आहे, प्रज्ञा रत्न आहे, विमुक्ती रत्न आहे, निर्वाण प्राप्त करणे, विमुक्ती ज्ञान दर्शन रत्न आहे, विमुक्तीचं ज्ञान आपल्याला होत असते. आणि बोधी अंग रत्न आहे, प्रतिसंविधा रत्न आहे. तर या सगळ्या रत्न आपण आपल्याला प्राप्त करता येते. तर त्यानंतर म्हटलेलं आहे की जे शील रत्न सांगितलेले आहे, आता इथे प्रत्येक गोष्टीची इथे वेगळी उकल करण्यात आलेली आहे. तर हे जे दुकान आहे भगवान बुद्धाचं, कशाचं, रत्नांचं दुकान आहे, तर त्यामध्ये शील रत्नसुद्धा आहे. तर आपण बघितलं की या अगोदर आपण पंचशील बघितले, अष्टशील बघितले, दसशील बघितले, पातिमोक्ष संवरशील बघितले. तर इथे सुद्धा बुद्धाच्या या शिलाच्या दुकानामध्ये पातिमोक्ष संवरशील, जे भिक्षूंसाठी असतात 227 शिलं असतात, भिक्षुणीसाठी 311 शिलं असतात, त्याला पातिमोक्ष संवरशील असं म्हटलेलं आहे. तर असे काही शील असतात ज्या शिलाचं पालन करणं भिक्षूंना बंधनकारक असते. आणि ते त्या शिलाला तोडलं तर त्यांना सजासुद्धा होऊ शकते, भिक्खू संघातून निष्कासित केल्या जाऊ शकते किंवा त्यांच्यावर बहिष्कार टाकल्या जाऊ शकते. तर पातिमोक्ष संवरशिलामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी दिसून पडतात, याविषयी सुद्धा मी बोललेलो आहो. तर आपल्याला विनय पिटकामध्ये या सगळ्या बाबी पाहायला मिळतील. तर विनय पिटकामध्ये जे काही बाबी सांगितलेल्या आहे, पातिमोक्ष संवरशील वगैरे, तर या सगळ्या बाबी आपल्याला तिथे पाहायला मिळतात. इंद्रिय संवरशील, तर इंद्रियांचा संवर करणं, काया वाचा मनाचे शील, आपण जे काही पंचशील ग्रहण करतो त्यामध्ये सुद्धा इंद्रिय संवरशील आलेला आहे. आपल्या मनासाठी, आपल्या कायेसाठी, आपल्या वाचेसाठी. आणि या काया वाचा मनावर आपण संवर साधला पाहिजे. आणि ते संवर साधण्याकरिता आपण जे काही पंचशिलेचं पालन करतो, आपण वाचेचं पालन करतो, जे खोटं बोलू नये असं ज्यावेळेस आपण म्हणतो, तर त्यावेळेस या खोटं बोलू नये यामध्ये आणखी 4 शील, म्हणजे वाचेचे 4 शील सुद्धा समाविष्ट आहे. कठोर बोलणे, निंदा करणे, चुगली करणे. तर या सुद्धा गोष्टी आपल्याला संवरशिलामध्ये दिसून येतात, इंद्रिय संवरशिलामध्ये दिसून पडतात, नाही का. तर आजीव परिशुद्धी शील, तर आपली जी काही आजीविका आहे त्या आजीविकेमध्ये असं कुठलंही काम आपल्याला करता कामा नये जे काम अकुशल कर्म ठरते. म्हणून आपल्या आजीविकेचे साधनं आपल्याला निवडता आली पाहिजे. हे आपण सम्यक आजीविका आजी अष्टांगिक मार्गाचं जे अंग आहे त्या अनुषंगाने ही बाब या ठिकाणी आलेली आहे. तर आपल्याला अतिशय म्हणजे प्रामाणिकपणे आपल्याला म्हणजे आपल्या उदरनिर्वाहाची साधनं जी आहे ते विकसित करायची आहे. जे एखादा व्यक्ती पांठेला जरी चालवत असला तरी त्या पांठेल्यातून आपण एक प्रकारचं जहरच विकत असतो आणि त्यातून लोकांना कॅन्सरसारखे दुर्भर आजार होत असतात. आणि म्हणून त्यापासून प्राप्त केलेली जीवनचर्या किंवा प्राप्त केलेलं द्रव्य, धन, पैसा हे काही आपल्या सम्यक आजीविकेचं साधन असू शकत नाही.
तर ज्या गोष्टींपासून इतरांना नुकसान होते, इतरांची हानी होते, इतरांचं अकल्याण होते, अशा बाबींचा व्यवहार करून किंवा व्यवसाय करून त्यातून आपण जे काही प्राप्त करतो ती आपली सम्यक आजीविका ठरत नाही. आणि म्हणून यामध्ये सुद्धा परिशुद्धी करण्याची गरज आहे. धम्ममार्गाचं जीवन जगत असताना या प्रत्येक बाबीला अतिशय जाणीवपूर्वक समजून घ्यावं लागतं आणि समजून उमजून आपल्याला या प्रत्येक बाबी कराव्या लागतात. आणि म्हणून धम्मजीवन जगणाऱ्यांसाठी सम्यक आजीविका किती महत्त्वाची आहे हे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. एक स्वतंत्र असं प्रकरण किंवा एक अंग आर्य अष्टांगिक मार्गाचं हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून पडते. तर इथे प्रत्यय सन्निश्रितशील, आता हे मोठे मोठे शब्द आहेत, याचा अर्थ म्हणजे मला सुद्धा कळलेला नाही नेमकं काय आहे. पण यातून एक मात्र निश्चित आहे की या ठिकाणी जे जे काही शील आलेले आहे त्या शीलाचं प्रत्यक्ष पालन करून आपल्या जीवनाला एक चांगली गती आपल्याला देता येते. आणि म्हणून या ठिकाणी या सगळ्या बाबींचा उल्लेख आलेला आहे. चूळशील म्हणजे छोटे मोठे शील, मध्यमशील म्हणजे मध्यम प्रकारचे शील, आणि महाशील म्हणजे मोठे मोठे शील. तर ज्याचा आपण संकल्प करीत असतो की मी हे करणार नाही आणि ते त्या पद्धतीनं आपल्याला ते मग आपण सोडून देत असतो. तर 22 प्रतिज्ञा सुद्धा बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या आहे. ते एक प्रकारचे शीलच आहे, एक प्रकारचा तो संकल्प आहे ज्याला महाशील आपण म्हणू. तर हजारो वर्षापासून ज्या प्रथा परंपरा आपण स्वीकारलेल्या होत्या त्या एकाएकी फेकून देणं इतकं सोपं काम नाही. म्हणून 70 वर्षानंतर सुद्धा आपल्याला ते करता आलं नाही, ही एक प्रकारे मोठी खंतच आहे. परंतु अशा पद्धतीनं सम्यक संकल्प करून आपल्याला अशा मार्गाचा अवलंब करावा लागतो, अशा बाबींचा स्वीकार करावा लागतो. तसा आपल्याला संकल्प करून त्या आपल्याला पारण करावा लागतात. आणि म्हणून परिणामकारकशील म्हणजे इथे जे जे काही उल्लेख आलेला आहे त्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला परिणाम साधायचा आहे आणि म्हणून ते परिणामशील असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर हे सगळे शीलरत्न आपल्याला बुद्धाच्या दुकानामध्ये पाहायला मिळतात. आणि जो व्यक्ती शीलाचरणावर आरूढ होतो, हे रत्न जो व्यक्ती परिधान करतो, या रत्नाने जो व्यक्ती विभूषित होतो, त्या व्यक्तीला पाहून मार, ब्रह्म, श्रमण, ब्राह्मण इत्यादी लोकांच्या मनामध्ये इच्छा, अभिलाषा उत्पन्न होत असते. बघा शिलाचं किती महत्त्व सांगितलेलं आहे या ठिकाणी. जो माणूस, जो व्यक्ती शिलाचरणाच्या मार्गावर आरूढ आहे, शिलाचरण करतो आहे, त्या शिलाचरणाचा प्रभाव मारावर सुद्धा पडतो. मार घाबरतो तुम्हाला. तुमच्या शिलाचरणामुळे जे समाजात दुष्कृत्य करणारे लोक आहेत ते सुद्धा एका क्षणासाठी का होईना परंतु ते दचकतात. इतके त्या शिलाचं महत्त्व आहे, इतक्या त्या शिलामध्ये ताकद आहे, है ना. हे अनुभवायला मिळते. म्हणजे मला सुद्धा ह्या गोष्टी पाहायला मिळतात की जे लोक तुम्हाला जाणतात, तुमच्या म्हणजे आचरणाला जाणतात, तर असे दुष्कर्म करणारे लोक आहेत ते दचकतात तुम्हाला पाहून. ते थोडंसं दुरून जाण्याचा प्रयत्न करतात किंवा ते संकुचित होऊन एक प्रकारे त्यांची जी वागणूक आहे ते अशा पद्धतीची आपल्याला दिसून येते. संकोच करतात त्या आपल्या बाजूने जाण्यासाठी किंवा आपल्यासोबत बोलण्यासाठी, नाही का. ते त्यांच्या मनामध्येच घाबरतात. आणि हे जे काही घबराहट असते ते आपल्या शिलाच्या अनुषंगाने असते, है ना. तो या पद्धतीनं इथे जे म्हटलेलं आहे त्याची प्रचिती आपल्याला येत असते. म्हणून आपल्याला शिलाचरण करणाऱ्या व्यक्तीला म्हणजे शिलाचं रत्न धारण करणाऱ्या व्यक्तीला मार घाबरतो, ब्रह्म घाबरतो म्हणतात, श्रमण घाबरतात, ब्राह्मण घाबरतात. तर इत्यादी लोकांच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते शिलाचरण करण्याची, अभिलाषा उत्पन्न होत असते की मला सुद्धा अशा पद्धतीनं शिलाचं पालन केलं पाहिजे, अशा पद्धतीची भावना त्यांच्या मनामध्ये सुद्धा उत्पन्न होत असते. तर अशा पद्धतीनं शीलरत्न धारण करणाऱ्या लोक जे आहेत ते काय करतात, तर ते दिशा, उपदिशा, वरती खाली सर्वत्र ते चमकत असतात, आपला प्रकाश पसरवित असतात. ते चमकत असतात, आपला प्रकाश पसरवित असतात, इतरांना प्रेरणा देत असतात. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म घेताना आपल्याला म्हटलेलं आहे की तुमच्याबद्दल आदर वाटेल असं आचरण तुम्ही केलं पाहिजे. तुमच्याबद्दल आदर वाटेल असं आचरण तुम्ही केलं पाहिजे. तुमच्या आचरणातून इतरांसमोर तुम्ही आदर्श प्रस्तुत केला पाहिजे. तर त्यासाठी बोलण्याची गरज नाही. आपल्या वागणुकीतून, आपल्या आचरणातून आपण जे काही लोकांसमोर प्रस्तुत करतो
त्यातून लोक बोध घेत असतात. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी जे म्हटलेलं आहे ते चमकत असतात असं म्हटलेलं आहे. चमकत असतात या अर्थानं की शिलाचरणाच्या आधारावर त्याची चमक निर्माण होत असते. जे प्रत्यक्ष असं काही प्रकाश आपल्या शरीरातून निघत नाही, तर या पद्धतीनं आपण चमकत असतो, आपली स्तुती होत असते. आपली स्तुती म्हणजे आपल्या शिलाचरणाची स्तुती होत असते आणि शिलाचरण करण्यासंबंधाने लोकांच्या मनामध्ये एक प्रेरणा उत्पन्न होत असते. या पद्धतीनं शिलाचं महत्त्व इथे सांगितलेलं आहे. आणि म्हणून शीलरत्न हे किती महत्त्वाचं रत्न आहे, जे आपण खऱ्या अर्थानं बुद्धाच्या या नगरीमध्ये असलेल्या त्या दुकानातून आपण खरोखर ते आपण हासिल केलं पाहिजे, है ना. आणि म्हणून असं हे बुद्धाचं त्या दुकानामधलं असलेलं हे शिलाचं दुकान आहे. नंतर यामध्ये असं म्हटलेलं आहे की अशा प्रकारे शीलरत्न बुद्धाच्या दुकानामध्ये मिळतात. त्या रत्नाला आपल्या कर्तृत्वाने, आचरणाने खरेदी करावे व रत्नाचे ते आभूषण तुम्ही धारण करावे. वा वा, किती छान गोष्ट सांगितलेली आहे. तर आपण हे आभूषण धारण करावे. पण आपलं मात्र लक्ष किंवा सर्वसाधारण जनांचं लक्ष जे काही आहे ते कोणतं आभूषण धारण करण्यामध्ये आहे, तर जे काही बाह्य आभूषणं आहेत, जे भौतिक आभूषणं आहेत, ते आभूषणं आपण विकत घेत असतो आणि ते धारण करत असतो. आणि ते धारण करून आपल्याला असं वाटते की आपण किती सुंदर दिसलो पाहिजे. तर आपल्याला माहित आहे की मुलं सुद्धा आजकाल कानामध्ये बाऱ्या टाकतात, हातात कळा घालतात, आपली वेगवेगळी हेअरस्टाईल करतात आणि आपल्याला सजवण्याचा प्रयत्न करतात. अधिकाधिक मी कसं सुंदर दिसलो पाहिजे त्यासाठी विविध पद्धतीचे हे जे काही आभूषण आहे, आपण सुद्धा अशा पद्धतीचे विविध आभूषण धारण करत असतो, आहे की नाही. परंतु हे 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 आभूषण चोरीला जाऊ शकतात, हे आभूषण गहाळ होऊ शकतात, हरवल्या जाऊ शकतात, नाही का. चोर नेऊ शकतो, लुटल्या जाऊ शकता तुम्ही. अनेकांचे असे आभूषणं लोकांनी लुटलेले आहेत चोरांनी, हे आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हे जे आभूषण आहे हे अनित्य आहे, हे नित्य नाही, शाश्वत नाही. परंतु जे शाश्वत आहे ते शाश्वत शीलरत्न आहे. म्हणून शीलरत्न आपण परिधान केलं पाहिजे. शीलरत्न तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि शीलरत्न धारण केल्याची जी काही सुंदरता आहे ती सुंदरता अप्रतिम अशी सुंदरता आहे. आणि ही सुंदरता तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. ती नित्य आहे, ती नित्य आहे. आणि म्हणून बघा, हे जे रत्न आहे हे रत्न धारण केल्याने आपली जी काही सुंदरता आहे ती सुंदरता खऱ्या अर्थाने टिकाऊ सुंदरता आहे. पण आपण दिखाऊ सुंदरतेकडे आपला जास्त कल आहे. जी काही टिकाऊ सुंदरता आहे, जी आपल्याला जीवनाला उन्नत करणारी सुंदरता आहे, जी आपल्या सोबत कायम असणारी सुंदरता आहे, जी आपल्याला प्रगतीकडे नेणारी सुंदरता आहे, ही सुंदरता मात्र शीलरत्न धारण केल्यामुळे आपल्याला प्राप्त होते. आणि आपण याकडे लक्ष दिलं पाहिजे, हे रत्न धारण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं या ठिकाणी भंते नागसेनांनी सांगितलेलं आहे. आणि खरंच यावर विचार करण्याची आणि या संदर्भाने कृती करण्याची गरज आहे. आपल्याला सुंदर दिसायचं असेल, खऱ्या अर्थानं जी काही सुंदरता असते त्या बाह्य सुंदरतेला काही एक किंमत नाही. जी सुंदरता असते ना ती आंतरिक सुंदरता असते. म्हणून लोकांनी कितीही चांगली साडी परिधान केली असेल, खूप मौलिक असे रत्न त्यांनी आपल्या शरीरावर परिधान केले असेल, पण त्यांचं कर्म चांगले नसतील, त्यांची वाचा चांगली नसेल, त्यांचं आचरण चांगलं नसेल, तर तो व्यक्ती इतरांच्या मनामध्ये आपली जागा निर्माण करू शकत नाही. तो सन्माननीय होऊ शकत नाही. हां, ठीक आहे, तुमच्याकडे पैसा आहे, धनद्रव्य आहे, तेवढ्या वेळासाठी तुम्हाला कोणी नमस्कार चमत्कार करत असेल तर, परंतु तुम्ही त्याच्याकडे पाठ फिरवली की तो तुमची आलोचना करणं सुरू करते. कारण तुम्ही तुमच्याजवळ जे पाहिजे, जे रत्न पाहिजे त्याचा अभाव आहे. आणि म्हणून हे रत्न आपण परिधान केलं पाहिजे, है ना. त्यामुळे आपली सुंदरता अधिक वाढणार आहे. तर या प्रसंगी हे एक गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे. मग भगवान बुद्धाने थाटलेल्या या सुंदर नगरीमध्ये जे विविध दुकान आहे, त्यामध्ये रत्नांच्या दुकानामध्ये आणखी काय आहे, तर त्या रत्नांच्या दुकानामध्ये समाधी रत्न आहे. आणि या समाधी रत्नांना आपल्याला परिधान करायचं आहे. अनेक रत्न आहे. जेवढे जेवढे आभूषणं आपल्याला पाहिजे तेवढे आभूषणं आपण त्या ठिकाणाहून प्राप्त करून स्वतःच्या सौंदर्यामध्ये आपण अधिकाधिक भर पाडू शकतो. तर इथे भगवान बुद्धाचं समाधी रत्न सुद्धा आहे. तर आपण बघितलं की समाधी म्हणजे काय. ती शिलाचरणाच्या आधारावर मनाच्या परिशुद्धतेच्या माध्यमातून आपण ज्यावेळेस आपल्या मनाला एकाग्र करतो तेव्हा जे काही अकुशल आहे ते घडून पडतात आणि कुशलांचं संवर्धन होत असते.
आणि अशा पद्धतीने जसं जसं कुशलांचं संवर्धन आपण करत जातो तसं तसं सत्याच्या जवळ आपण जात असतो. एक कुशल मनाची एकाग्रता आपण प्राप्त करत असतो. कुशल मनाची एकाग्रता. आता या समाधीच्या अवस्थेमध्ये अकुशल टिकत नाही, अकुशल थांबत नाही, अकुशल गळून पडते, अकुशल नष्ट होते आणि तिथे जे काही उरते ती फक्त कुशलता उरते, कुशल उरते. म्हणजे आपला जो प्रवास आहे तो ऊर्ध्वगामी मार्गाने जात असतो आणि मग आपल्या मनाच्या विविध ज्या काही अवस्था आहे, पहिल्या ध्यानाची अवस्था, दुसऱ्या ध्यानाची अवस्था, तिसऱ्या ध्यानाची अवस्था, चौथ्या ध्यानाची अवस्था, मग अरूप ध्यानाच्या अवस्था. तर रूप ध्यानाच्या अवस्था, अरूप ध्यानाच्या अवस्था, ह्या ज्या काही अवस्था आपण प्राप्त करत जातो ते मनाच्या शुद्धीच्या माध्यमातून आणि एकाग्रतेच्या माध्यमातूनच आपण प्राप्त करत करत जातो. आणि म्हणून हे जे काही रत्न आहे ते अतिशय मौलिक असं रत्न आहे. हे रत्न प्राप्त करण्यासाठी आपण खऱ्या अर्थानं धडपड केली पाहिजे, परिश्रम केले पाहिजे. आपलं परिश्रम देऊन, परिश्रम रूपी द्रव्य देऊन आपण ते रत्न प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर यामध्ये सवितर्क सविचार समाधी, सवितर्क सविचार समाधी म्हणजे हे एक प्रकारे प्रथम ध्यानाची अवस्था आहे. वितर्क, विचार, प्रीती, सुख आणि एकाग्रता हे पहिल्या ध्यानाच्या रूप ध्यानाच्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर या पहिल्या रूप ध्यानाच्या अवस्थेमध्ये वितर्कही असतात, विचारही असतात आणि ते धम्माच्या अनुषंगानेच असतात. त्या धम्माचं एखादी तत्व घेऊन त्यावर आपण विचार करतो. जसं एका हातात भांडं घेतो आणि दुसऱ्या हाताने ते घासतो, त्याच पद्धतीने एक विचार उत्पन्न होतो आणि त्या विचाराला आपण घासून पुसून पूर्णपणे त्यावर चिंतन मनन करत असतो आणि सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर ही समाधीच्या वेगवेगळ्या अवस्था यामध्ये सांगितलेल्या आहे. अवितर्क विचार मात्र समाधी. आता अवितर्क विचार म्हणजे तिथे वितर्कच उडत नाही, तर सुख है ना, एकाग्रता, शांती, आनंद या सगळ्या बाबीचा त्या समाधीच्या अवस्थेमध्ये आपल्याला अनुभव होत असतो. म्हणून त्याला म्हटलेलं आहे अवितर्क अविचार समाधी, शून्यता समाधी. तर या शून्यता समाधीच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे की हे ज्या समाधीच्या अवस्था आहे या सगळ्या अवस्था एक प्रकारे निर्वाणाकडे घेऊन जाणाऱ्या अवस्था आहेत. आणि ही जी काही शून्यता समाधी आहे ती अगदी निर्वाणाला प्राप्त करण्याच्या संदर्भाने निर्माण झालेली अवस्था आता आलेली. अगदी तुम्ही निर्वाणाच्या काठावर येऊन पोहोचलेले आहे. तर शून्यता ज्याला म्हणतो त्यालाच एक प्रकारे निर्वाण म्हणतो आपण, शून्यतेला निर्वाण म्हणतो. तर या शून्यतेच्या अवस्थेत म्हणजे निर्वाणाच्या अवस्थेत तर संस्कार उरत नाही. संस्कारिततेचा जो भाग आहे म्हणजे संस्कारिततेमध्ये काय आहे तर राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, तृष्णा आहे. आणि असंस्कारितता म्हणजे या सगळ्या गोष्टीपासून अलिप्त असलेली अवस्था. म्हणून त्याला संस्कारित शून्यता. जे संस्कारित शून्यता जिथे निर्वाण नाही आणि असंस्कारित शून्यता जिथे संस्कार नाही, जिथे संसार नाही, जिथे राग द्वेष लोभ नाही. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या समाधीच्या अवस्था आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि ही शून्यतेची समाधी आहे ती अगदी निर्वाण प्राप्तीच्या जवळची म्हणजे समाधीची अवस्था आहे. आणि या शून्यतेमध्ये आपल्याला निर्वाण प्राप्तीची अवस्था प्राप्त होत असते. इथे पुढे या ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळते की आपलं जे कामाश्रव आहे, जे भवाश्रव आहे आणि जे अविद्याश्रव आहे या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हे जे आश्रव आहे हे या समाधीच्या अवस्थेमध्ये गळून पडत असतात. आणि या समाधीच्या अवस्थेमध्ये आपल्या मनातील जे काही विषारी प्रवाह आहेत, जे विष ज्याला आपण क्लेशांना विषच म्हणतो ना, तर हा विषारी जो प्रवाह आहे तो प्रवाह पूर्णपणे थांबतो. या विषारी प्रवाहांचा या शून्यता समाधीमध्ये आपल्याला अभाव दिसून येते. अशी ही जी काही अवस्था आहे याला काय म्हटलेलं आहे, याला शून्यता समाधी म्हटलेलं आहे. तर या शून्यता समाधीच्या अंतर्गत आणखीही काही समाधीचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. जसं अनिमित्य समाधी, तर अप्रणिहित समाधी वगैरे वगैरे ह्या सगळ्या बाबी आलेल्या आहेत. आता ह्या समाधीच्या ज्या काही अवस्था आहेत त्या एकापेक्षा एक प्रगत अशा अवस्था आहे. म्हणजे ही जी समाधीची अवस्था आहे त्यापेक्षा अधिक थोडीशी प्रगतीची अवस्था, या सगळ्या अवस्था आपण ध्यानाच्या माध्यमातून प्राप्त करत असतो. म्हणून त्याला ही जी काही अवस्था आहे त्याला अनिमित्य समाधी म्हटलेलं आहे. तर या अनिमित्य समाधीला प्रतिमाशून्य समाधी सुद्धा असं म्हटलेलं आहे.
तर या प्रतिमाशून्य समाधीमध्ये किंवा अनिमित्त समाधीमध्ये आपण ज्या काही कल्पना करतो, आता एक व्यावहारिक जीवन जगत असताना आपल्या मनामध्ये अनेक कल्पनांचा उदय होत असतो. आपल्या मनामध्ये कल्पना निर्माण होत असतात आणि त्या कल्पनामध्ये आपण रममान होत असतो. पण या समाधीच्या अवस्थेमध्ये आता अशा पद्धतीच्या कल्पना तुमच्या मनामध्ये निर्माण होत नाही. म्हणजे तुम्ही कल्पनांपासून पूर्णपणे मुक्त झालेली जी काही अवस्था आहे ती अवस्था म्हणजेच अनिमित्त समाधी. जे काही आहे ते आता वास्तव आहे. जे काही तुम्ही अनुभवता ते वास्तव अनुभवता. आता कल्पनांचा इथे कुठलाही म्हणजे कल्पनांची निर्मिती होत नाही. आता आपण बसून ध्यान करत आहोत, आपल्या मनामध्ये विविध कल्पना उत्पन्न होतात. परंतु तुम्ही जसं जसं या समाधीमध्ये पारंगत होता तर ही जी काही अवस्था आपल्याला प्राप्त होते त्या अवस्थेमध्ये अनिमित्त समाधीमध्ये काय होते तर विचार वितर्क वगैरे हे सगळे नष्ट होऊन जातात. कल्पना तिथे आपल्याला दिसत नाही. मन कसं होते तर सुस्पष्ट होते, तेजस्वी होते, आकाशासारखं होते, विशाल होते. निरभ्र आकाश आहे, असं आकाश ज्या ठिकाणी ढगाचा एक ठिपका सुद्धा आपल्याला दिसत नाही, अशा पद्धतीची आपल्या मनाची अवस्था. तर त्या मनाच्या अवस्थेमध्ये आपलं मन सुद्धा सुस्पष्ट, तेजस्वी होते, सुंदर होते, आकाशासारखं विशाल होते. आणि अशा या मनामध्ये तर ढगाचा एक ठिपका सुद्धा, म्हणजे ज्याला आपण अकुशल म्हणतो, ती एक बाब सुद्धा, छोटीशी सुद्धा एक ठिपका सुद्धा, बारीकसा ठिपका सुद्धा आपल्याला त्या अवस्थेमध्ये दिसून येत नाही. कल्पनांपासून मुक्त अशी ती अवस्था आपल्याला दिसून पडते. आणि ही जी काही अवस्था आहे त्या अवस्थेला अनिमित्त समाधी असं म्हणतात. अनिमित्त समाधी. आता ह्या सगळ्या समजून घेण्यासाठी आपल्याला खरं म्हणजे खूप आपलं जे प्रज्ञा आहे त्याला थोडंसं अधिक विकसित करावं लागतं. वारंवार अभ्यास करावा लागतो, वारंवार ते जाणून घेण्याचा प्रयत्न करावा लागतो आणि त्यातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागतात ना. त्यातून ह्या आपल्याला गोष्टी कळायला लागतात. मग समाधीचीच अधिक विकसित झालेली अवस्था आपल्याला पाहायला मिळते, ज्याला अप्रणिहित समाधी म्हणतात. अप्रणिहित समाधी. आता या अप्रणिहित समाधीला दिशाशून्य समाधी सुद्धा म्हणतात. तर दिशाशून्य समाधी म्हणजे ते कुठल्याही दिशेला वळत नाही, कुठल्याही दिशेला वळत नाही है ना. दिशेचं काही महत्त्व नाही आहे त्या समाधीमध्ये. इकडे जायचं की तिकडे जायचं, खाली जायचं की वर जायचं. तर त्यासाठी एक फार चांगलं प्रतीक या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे की एक मोठा गोल आहे. तसं आता ही पृथ्वी जसं एक गोल आहे नाही का, तर तशा पद्धतीनं आपण विचार करू शकतो की आपल्या एक घरा एवढा एक गोल आहे आणि तो गोल अगदी पृथ्वीवर ठेवलेला आहे. आणि तो गोल इतका म्हणजे चिकना आहे, इतका चिकना आहे की थोडंसं जरी त्याला पुशअप केलं तरी तो कुठेही म्हणजे कोणत्याही दिशेनं तो जाऊ शकते. म्हणजे ज्या दिशेनं आपण त्याला पुश करू, अगदी थोडंसं हलकंसं बोट जरी त्याला लावलं तरी तो म्हणजे तो त्या दिशेनं जाऊ शकतो. म्हणजे ज्या ठिकाणी तो ठेवलेला आहे ती फरची सुद्धा अत्यंत अशी काय म्हणतो आपण गुडगुडीत आहे. आणि त्या अशा गुडगुडीत असलेल्या त्या फरशीवर तो ठेवलेला आहे आणि तो गोलाकार सुद्धा असा गुडगुडीत आहे असा. आणि ते कसं आहे तर आता तो गोलाकार त्या ठिकाणी ठेवलेला आहे, तो अगदी स्थिर आहे, संतुलित आहे. तो गोलाकार कसा आहे, स्थिर आहे, संतुलित आहे है ना. आणि तो आता कुठेही घरंगडत नाही, तो कोणत्याही दिशेने जात नाही, बस एका ठिकाणी स्थिर थांबलेला आहे. अशा पद्धतीची जी काही मनाची अवस्था आहे एक आपण कल्पना करू शकतो फक्त नाही का. कारण ही अतिशय उच्च अशी अवस्था या ठिकाणी आपल्याला दिसून पडते. मन कसं आहे तर स्थिर आहे, ते कुठेही कोणत्याही दिशेनं जात नाही, कोणत्याही दिशेनं घरंगडत नाही. तर ते अतिशय स्थिर असं ठेवलेलं आहे, जसं ते गोलाकार ठेवलेला आहे आणि तो स्थिर असा आहे. तर अशा या मनामध्ये आता कोणताही अहंकार उरलेला नाही, तृष्णा उरलेल्या नाही, इच्छा उरलेल्या नाहीत. तर अशा पद्धतीची अवस्था जी काही आपल्याला पाहायला मिळते. तर या कोणत्याही बाबीकडे मन वळत नाही. तर कोणत्याही बाबीकडे मन न वळता ते आता स्थिर झालेला आहे, शांत झालेला आहे, एकाग्र झालेला आहे. असा तो गोलक, अशी आपल्या त्या गोलकासारखी आपल्या मनाची अवस्था एक प्रकारे निर्माण होत असते. त्या अवस्थेला दिशाशून्य समाधी किंवा अप्रणिहित समाधी असंही म्हटलेलं आहे. तरी ते
वेगवेगळ्या पद्धतीच्या समाधीचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. तर ह्या सगळ्या बाबी इथे आलेल्या आहेत. आणि मग काय म्हटलेलं आहे की जो भिक्खू समाधी रत्नाच्या अलंकाराने विभूषित होतो, त्या भिक्खूला काय होतं, तर तो कामवितर्क, व्यापाद वितर्क, विहिंसा वितर्क, तसेच अहंकार, उद्धटपणा, असत्य, मान्यता, विचिकित्सा, क्लेश इत्यादी विविध प्रकारचे विकार व कुतर्क हे सर्व समाधी उत्पन्न होताच नष्ट होते. बघा समाधीमध्ये किती ताकद आहे, समाधीमध्ये किती सामर्थ्य आहे की ज्या माणसाच्या मनामध्ये समाधीचा म्हणजे उदय होतो किंवा समाधी उत्पन्न होते, त्या ठिकाणी कामवितर्क राहत नाही, थांबूच शकत नाही. तर इंद्रिय सुखाच्या ज्या काही अनुभूती घेण्याचा आपला जो कल असतो, त्या ठिकाणी आता अशा पद्धतीचा कोणताही कल त्या अवस्थेमध्ये उत्पन्न होत नाही. व्यापाद म्हणजे ज्याला आपण द्वेष म्हणतो, तर त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा द्वेष त्या मनामध्ये उत्पन्न होत नाही. इतकं ते शुद्ध, निरभ्र, शांत ना, अशा पद्धतीची ती मनाची अवस्था आपल्याला पाहायला मिळते. गोलाकार आहे ना, तो कुठेही घरंगडत नाही, इकडेही जात नाही तिकडेही जात नाही. तो लोभातही पडत नाही आणि व्यापादामध्ये सुद्धा पडत नाही, विहिंसेमध्ये सुद्धा फसत नाही. क्रोध निर्माण होणे आणि त्या क्रोधामधला जो आनंद घेणे, त्याला विहिंसा म्हटलेला आहे ना. तर अशा पद्धतीनं या सगळ्या कुठल्याही बाबी उत्पन्न होत नाही. मग तिथे अहंकार, या अहंकारापासून सुद्धा आपली सुटका होत असते. उद्धटपणा, असत्य, मान्यता, परंपरा, आपले जे काही आपण पकडून ठेवलेलं आहे, माझं माझं, मी मी म्हणून, हे सुद्धा तुटते. विचिकित्सा, शंका उत्पन्न होणे आणि क्लेश, तर हे जे काही विकार आणि कुतर्क आहे, हे सर्व समाधीमध्ये काय होतात, नष्ट होतात. जे समाधी किती महत्त्वाची गोष्ट आहे, या ठिकाणी आपल्याला समाधीचं महत्त्व पटून येते. जे त्या ठिकाणी काहीही शिल्लक राहत नाही, म्हणजे जे काही अकुशल भावना आहे त्या पूर्णपणे नष्ट होत असतात. आणि ज्या पद्धतीनं कमळाच्या पानावर पाणी थांबत नाही, तेथे पाणी साचून राहत नाही, चिकटून राहत नाही, तर ते कशामुळे, कारण कमळाचे पान, कमळाचे फूल हे परिशुद्ध असते. त्याचप्रमाणे हे राजा, जे भिक्खू समाधी अलंकाराने अलंकृत असतात, त्यांचे कामवासना, वितर्क, व्यापाद वितर्क, विहिंसा वितर्क, अहंकार, उद्धटपणा, असत्य मान्यता, विचिकित्सा, क्लेश इत्यादी विविध प्रकारचे विचार व कुतर्क हे समाधी उत्पन्न होताच नष्ट होते. समाधीची काय अवस्था निर्माण होते आणि त्यामध्ये काय काय नष्ट होतात. म्हणूनच त्याला म्हटलेलं आहे कुशल चित्ताची एकाग्रता. हा कुशल जो शब्द आलेला आहे ना, हे समाधीला खऱ्या अर्थाने त्याचा अर्थ स्पष्ट करतो. कुशल चित्ताची एकाग्रता म्हणजे समाधी. आता तिथे अकुशल कोणत्याही भावना उत्पन्न होत नाही, है ना. तर अशा पद्धतीची ही अवस्था आहे आणि ती अवस्था आपण प्राप्त केली पाहिजे. हे रत्न आपण परिधान केलं पाहिजे, हे रत्न आपण परिधान केलं पाहिजे. तर या बुद्धाने निर्माण केलेल्या या नगरामध्ये आपल्याला अशा पद्धतीच्या रत्नांचं दुकान दिसून पडते. त्या रत्नाच्या दुकानातून आपल्याला जे जे रत्न आपल्याला पाहिजे ते रत्न आपलं काय, तर परिश्रम रूपी द्रव्य देऊन आपल्याला प्राप्त करायचं आहे. ते फुकट मिळत नाही, असंच प्राप्त होत नाही. त्यासाठी परिश्रम करावं लागतात, काही गोष्टी त्यागाव्या लागतात, काही गोष्टी सोडाव्या लागतात, है ना, आणि काही गोष्टी आत्मसात कराव्या लागतात. तर ज्यातून खऱ्या अर्थानं आपल्याला हे मोठे मोठे रत्न प्राप्त करतात, त्यासाठी घेण्यात येणारे जे काही परिश्रम आहे, ते परिश्रम घेण्याची तयारी आपण दर्शवली पाहिजे. तेव्हाच हे समाधी रत्न आपल्याला प्राप्त होऊ शकते. तर या समाधी रत्नामुळे आपल्या चित्ताचे जे काही मळ आहे ते एक प्रकारे शुद्ध होत असतात आणि हा रत्न आपण धारण केल्यामुळे आपली शुद्धता वाढत असते किंवा आपल्या मनाची सुंदरता वाढत असते. त्यानंतर म्हटलेलं आहे प्रज्ञारत्न आहे. या दुकानामध्ये शीलरत्न, समाधीरत्न आणि प्रज्ञारत्न आहे. तर प्रज्ञारत्न काय, तर ते म्हणतात की जो श्रेष्ठ श्रावक आपल्या प्रज्ञेने हे कुशल आहे हे योग्य प्रकारे जाणतो, हे अकुशल आहे हे योग्य प्रकारे जाणतो, तसेच हे सदोष आहे हे निर्दोष आहे, हे स्वीकारण्यायोग्य आहे हे अस्वीकार करण्यायोग्य आहे, हे निकृष्ट आहे हे उत्कृष्ट आहे,
हे काळे आहे, हे शुभ्र आहे. हे काळे शुभ्र सप्र ही भाग आहे, हे योग्य प्रकारे जाणतो. त्यानंतर हे दुःख आहे, हे योग्य प्रकारे जाणतो. हे दुःख समुदय आहे, हे योग्य प्रकारे जाणतो. हे दुःख निरोध आहे, हे योग्य प्रकारे जाणतो. हे दुःख निरोध मार्ग आहे, हे योग्य प्रकारे जाणतो. राजा, यालाच भगवान बुद्धाने प्रज्ञा म्हटलेला आहे. तर बघा, प्रज्ञेच्या उत्पत्तीमुळे आपल्याला काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे कळतं. काय कुशल आहे आणि काय अकुशल आहे हे आपल्याला कळतं. काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे आपल्याला कळतं, है ना. काय सदोष आहे आणि काय निर्दोष आहे हे आपल्याला कळतं. काय काळं आहे म्हणजे वाईट आहे आणि काय चांगलं आहे हे आपल्याला या ठिकाणी कळतं. तर प्रज्ञा किती महत्त्वाची गोष्ट आहे हे आपल्याला यातून पाहायला मिळतं. तर आपल्याला माहित आहे, श्रुतमयी प्रज्ञा, चिंतनमयी प्रज्ञा आणि भावनामयी प्रज्ञा, असा हा प्रज्ञेचा जो प्रवास आहे, त्या प्रवासातून आपण सगळे जात आहोत. तर श्रुतमयी प्रज्ञेच्या माध्यमातून आपण धम्म अधिक ग्रहण करण्याचा प्रयत्न करतो. त्या ग्रहण करण्याच्या प्रक्रियेतून धम्मासंदर्भाने आपल्या जाणीवा अधिक विकसित होत असतात. आपल्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होत असते. एक एक तत्व आपल्याला जसं जसं पटत जाते तसं तसं ते आपण आत्मसात करत जातो. आणि म्हणून प्रज्ञा जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. आणि खरी प्रज्ञा ती आहे जी आर्य सत्याचा बोध करून देणारी प्रज्ञा आहे ना, तर ती खऱ्या अर्थानं प्रज्ञा आहे. आणि या आर्य सत्याचा बोध आपल्याला कधी होतो, तर जेव्हा आपण शिलाचरण करतो, समाधीचा अभ्यास करतो आणि या समाधीच्या अभ्यासामधून आपल्याला यथाभूत ज्ञानदर्शन होत असते. जसं आहे तसं पाहण्याची कुवत आपल्यामध्ये निर्माण होत असते. म्हणजे आपण दुःख पाहू शकतो. दुःखासंदर्भाने आपली जाणीव अतिशय तीव्र होत असते. दुःखाच्या कारणांचा आपल्याला बोध होत असतो. दुःखाच्या निवारणासंदर्भाने आपला बोध अधिक स्पष्ट होत असतो. आणि दुःख निवारण्याचा जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे, त्या मार्गाचा आपण अवलंब करत असतो आणि यातून भावनामयी प्रज्ञा आणखी विकसित होत असते. तर ही जी काही प्रज्ञा आहे, ती प्रज्ञा सुद्धा एक प्रकारे काय आहे, तर रत्न आहे. तर जो प्रज्ञारत्नाची माळा धारण करून अलंकृत आहे, तो दीर्घकाळपर्यंत संसारामध्ये दुःख भोगू शकत नाही. तर दुःखमुक्तीच्या मार्गावर तो लागलाय. आता त्याने हे रत्न सुद्धा धारण केलेलं आहे आणि हे रत्न धारण केल्यामुळे आता त्याचा प्रवास मागे कधीही जाणार नाही, तर त्याचा प्रवास पुढे पुढेच जाणार. आणि तो पुढे पुढे जाणारा जो प्रवास आहे, तो अगदी त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवल्याशिवाय त्याला तो त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचेल, निर्वाण प्राप्त करेल. तर असं हे रत्न आहे, ज्याला आपण प्रज्ञारत्न म्हणतो. तर ते म्हणतात की भगवान बुद्धाने विमुक्ती रत्न सांगितलेले आहे, ते कोणते. तर आता ते म्हणतात की हे राजा, अर्हत्वाला विमुक्ती रत्न म्हणतात. आणि या संदर्भाने मी तुम्हाला सांगितलेलं आहे, विमुक्ती म्हणजेच काय. तर विमुक्तीच म्हणजे या क्लेशांपासून मुक्ती, आश्रवांपासून मुक्ती, बंधनापासून मुक्ती आणि या सगळ्या गोष्टींचा आपण निरोध करतो तेव्हा जी अवस्था आपल्याला प्राप्त होते, ती अवस्था म्हणजे विमुक्तीची अवस्था. आपण या सगळ्या गोष्टींपासून मुक्त होत असतो, ज्यालाच आपण निर्वाण म्हणत असतो, ज्याला अर्हतपद आपण ज्याला म्हणत असतो, ते दुसरं तिसरं काही नसून ती विमुक्तीची अवस्था आहे. आणि म्हणून म्हटले का, हे राजा, अर्हत्वाला विमुक्ती रत्न म्हणतात. अर्हतपद आपण ज्यावेळेस प्राप्त करतो त्यावेळेस आपण या सगळ्या अकुशल कर्मांपासून मुक्त होत असतो, शुद्ध होत असतो, बुद्ध होत असतो, है ना. आणि हा अलंकार आपण प्राप्त केला पाहिजे, हा अलंकार आपण ग्रहण केला पाहिजे, हा अलंकार आपण धारण केला पाहिजे. आणि या धारण केलेल्या अहंकाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपलं जे काही सौंदर्य आहे, ते सौंदर्य अधिक फुलत असते. आणि म्हणून ते म्हणतात की ज्याप्रमाणे राजा, एखादा पुरुष मोत्याच्या, मणिरत्नाच्या, पळवाराच्या माळांनी अलंकृत होतो, गुंजा, ताळपत्र, लाल चंदनाचे लेपन लावतो, वेगवेगळे लेप आपण लावतो. आता विविध क्रीम आलेले आहे, ते क्रीम सनस्क्रीन असेल किंवा गोरं होण्याविषयीच्या क्रीम आहे, ह्या सगळ्या बाह्य क्रीम लावून आपण स्वतःला अधिक सुंदर बनवण्याचा प्रयत्न करतो, है ना. हे आपल्याला दिसून पडते. तर जायफळ असेल, साल असेल, सरळ असेल, चाफा असेल, गुलाब, कमळ, चमेलीच्या माळा रत्नगंधानी अलंकृत झाल्यामुळे लोकांच्या मनात आकर्षित करतो.
म्हणजे या सगळ्या गोष्टी धारण करून आपण लोकांच्या मनाला स्वतःकडे आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न करतो. भौतिक जगामध्ये या गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतात ना. आपल्या सौंदर्याचं आपण प्रदर्शन करतो, आपल्या ऐश्वर्याचं आपण प्रदर्शन करतो आणि त्यासाठी आपण विविध गोष्टींचा वापर करत असतो, विविध गोष्टी धारण करत असतो आणि लोकांना आपल्याकडे आकृष्ट करून घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तर त्याचप्रमाणे अहर्तप्राप्त जो व्यक्ती आहे तो विकारमुक्त असतो. विमुक्ती रत्नांनी विभूषित भिक्षू आपल्या प्रकाशाने लोकांना प्रकाशित करतो. तर असं हे रत्न धारण केल्यामुळे तो व्यक्ती स्वतःही प्रकाशित होतो आणि तो इतरांनाही प्रकाशित करतो, इतरांना तो प्रसन्न करतो, इतरांना तो आनंदित करतो, इतरांना तो प्रेरणा देत असतो. आणि हे कशासाठी? तर हे राजा, हा सर्वश्रेष्ठ अलंकारामुळे, विमुक्ती अलंकारामुळे आपण लोकांना प्रभावित करतो, प्रकाशित करतो, प्रसन्न करतो, प्रेरणा देतो. त्यालाही वाटतं की हे रत्न आपणही परिधान केलं पाहिजे आणि म्हणून तो आपल्यापासून काय करतो? प्रेरणा घेत असतो. आणि म्हणून यालाच भगवान बुद्धाने काय म्हटलेलं आहे? विमुक्ती रत्न म्हटलेलं आहे. तर हे रत्न सुद्धा आपण म्हणजे धारण केलं पाहिजे. सोपं काम नाही आहे, अवघड काम आहे, परंतु प्रयत्नच करणार नाही तर आपल्याला हे रत्न प्राप्त कसे करता येईल? म्हणून त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. जाणीवपूर्वक आपल्याला ह्या गोष्टी समजून उमजून जे काही अकुशल आहे त्या अकुशलांचा हळूवारपणे का होईना पण त्याग करत करत जावं लागेल. हे समजून घ्यावं लागेल की या अकुशल कर्म हे निरर्थक आहे आणि या अकुशल कर्माचे परिणाम सुद्धा आपल्याला भोगावं लागतात. या सगळ्या अकुशल कर्माचे परिणाम भोगावंच लागतात. ही गोष्ट आपण जाणीवपूर्वक ज्यावेळेस समजून घेतो तेव्हा आपण यापासून अलिप्त होण्याचा प्रयत्न करतो आणि खरोखरच आपण या सगळ्या अकुशल बाबींपासून स्वतःला अलिप्त करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आपल्याला त्रास होईल, त्रास होणार नाही असं नाही, त्रास होईल. आपल्याला वाटेल की काय ह्या जगामध्ये जे काही चाललेलं आहे, त्या जगामध्ये जे काही चाललेलं आहे तर मी कसं स्वस्थ बसू शकतो? माझा एखाद्याने अपमान केला तर मी कसं स्वस्थ बसावं? असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये उत्पन्न होतात. परंतु बुद्धाच्या जीवनापासून आपल्याला बरंच काही शिकण्यालायक आहे. शांत राहता आलं पाहिजे, आपल्याला सहन करता आलं पाहिजे. ही जी सहनशक्ती आहे ती आपल्याला वाढवता आली पाहिजे आणि हे समजायला आपल्याला आपला बोध उत्पन्न झाला पाहिजे की ते जे काही आहे ते त्याचे कर्म आहे आणि म्हणून मी माझ्या मनाला ऑपरेट करण्याचे जे काही रिमोट आहे ते त्याच्या हाती न देता ते माझ्या हातीच मी ठेवलं पाहिजे. म्हणून प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला वाचवणं, प्रतिक्रिया न देता आपण आपल्या मनाच्या स्थितीला जाणणं आणि आपल्या मनामध्ये जे काही अकुशल उत्पन्न होत आहे त्यावर काम करणं, त्याला दूर करणं, यातून खऱ्या अर्थानं आपला आंतरिक विकास होणार आहे. ही गोष्ट जेव्हा प्रकर्षानं आपण समजून घेतो, कठीण काम आहे. व्यवहारामध्ये असं होत नाही. व्यवहारामध्ये आपल्याला थोडंसंही कोणी काही म्हटलं, थोडंसं जरी एखाद्याला एखादी शब्द म्हटला तर तो किती त्याला वाईट वाटते, म्हणजे तो किती मनाला लावून घेतो. खरं म्हणजे मनाला लावून घेण्याची काही एक गरज नाही ना, किती वाईट वाटते नाही. तर ह्या गोष्टी जागृतीपूर्वक आपण स्वतःकडे बघितलं पाहिजे, स्वतःला तपासलं पाहिजे. तेव्हा या गोष्टी आपण साध्य करू शकतो. सगळं प्रॅक्टिकल लाईफ आहे, प्रॅक्टिकल लाईफ आहे. कितीही असं श्रुतमयी प्रज्ञेनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तरी व्यावहारिक जीवनामध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस आपण सहनशील आहोत का? ते आपल्याला सहन करण्याची शक्ती आहे काय? तिथे आपल्याला चूप राहता येते काय? ऐकून घेता येते काय? इतरांना माफ करता येते काय? इतरांना माफ करणं हा सुद्धा फार मोठा गुण आहे, फार मोठा गुण आहे. ते आपण आत्मसात केलं आहे काय? नसेल केलं तर चिंतन करा यावर की ही कमी आहे माझी, त्यावर आपल्याला काम करता आलं पाहिजे. आणि हे जेव्हा आपण काम करू तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला पूर्णत्व आपल्या जीवनामध्ये साधता येईल, काहीतरी परिवर्तन आपल्या जीवनामध्ये आपल्याला करता येईल. अन्यथा आहे ते चाललं आहे ना, वा वा खूप छान, वा वा खूप छान, रोज ऐकतो, रोज येतो, किती छान आहे, किती बुद्धाने चांगलं सांगितलं आहे. पण व्यावहारिक जीवनामध्ये मात्र आपण त्याच पद्धतीने राग द्वेष लोभामध्ये फसत असतो आणि प्रतिक्रियेमध्ये फसून आपण पुन्हा पुन्हा संस्कार करत असतो, पुन्हा पुन्हा संस्कारामध्ये फसत असतो. या गोष्टी जेवढ्या ऐकासाठी सुंदर वाटतात तेवढ्या करासाठी त्याला किती परिश्रम करावा लागतो हे जेव्हा आपण प्रत्यक्ष कृतीतून करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला याची जाणीव होते. पण हे करावं लागेल,
हे करावं लागेल. स्वतःला विकसित करायचं असेल तर ह्या सगळ्या बाबी आपल्याला करावं लागेल, है ना. ती सहनशीलता निर्माण करावी लागेल, ती ग्रहणशीलता निर्माण करावी लागेल, ती माफ करण्याची भावना निर्माण करावी लागेल, त्या द्वेषावर मैत्री भावनेनं काम करावं लागेल. अधिकाधिक मैत्री, तुमचा द्वेष करणाऱ्या प्रती सुद्धा त्याला आपल्या भावनेमध्ये घेऊन त्याच्या सुद्धा मैत्री भावना विकसित करावी लागेल. आणि हे बुद्धांनी सांगितलेलं आहे. हे आपण करत नाही म्हणून आपल्याला त्याचे परिणाम आपल्याला दिसून पडत नाही. वारंवार आपल्या स्वभावानुसार आपण वागायला लागतो, आपण विसरून जातो ऐकलेल्या सगळ्या गोष्टी. म्हणून हे रत्न आपण परिधान केले पाहिजे. आणि जेवढे जेवढे हे रत्न आपण परिधान करू तेवढी तेवढी त्याची अनुभूती आपल्याला व्हायला लागते, त्याचे परिणाम आपल्याला आपल्या जीवनामध्ये दिसायला लागतात. तर अशा हे या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. मला वाटते आपण या ठिकाणी थांबलं पाहिजे. 9:17 झालेले आहेत. तर आपण या ठिकाणी थांबूया. पुढचे जे काही रत्न आहे त्या रत्नांविषयी आपण उद्या जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर आजच्या प्रसंगी आपण सर्वांनी मला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपणा सर्वांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.